नमस्कार मंडळी. आज आपण बॉम्बे कराची हलवा हा घरी बनवणार आहोत. अगदी हलवाई स्टाईलसारखा. म्हणजे अगदी हलवाईच्या दुकानात जसा मिळतो ना, त्याच पद्धतीने त्याची चव असणार आहे आणि तसंच टेक्स्चर असणार आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे. ही दिसताना असं वाटतं की खूप किचकट आहे. पण अगदी व्यवस्थित जर केली आपण आणि लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला, तर तुम्हाला नक्कीच ही रेसिपी बनवता येईल. तर चला इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे माझ्याकडे ना पपईचा गर घेतलेला आहे. तर त्यामध्ये कसं आहे तुम्ही कुठलाही इसेन्स आणि फूड कलर वापरून हा रेसिपी बनवली जाते. पण माझ्याकडे ना पपई होती आणि ती थोडीशी अगोड होती. तर काय केलं मी थोडीशी ना थोडी 1 चमचा साखर टाकून आहे ना पाणी न टाकता मिक्सरमध्ये त्याचा पल्प करून घेतला. आता एक फुलपात्र म्हणजे ज्या फुलपात्राने मी तो गर मोजून घेतला त्याच फुलपात्राने म्हणजे ते फुलपात्र किंवा वाटी म्हणू शकता तेवढी अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेतलं. त्याच सेम वाटीने एक पूर्ण वाटी भरून पाणी घेतलं आणि व्यवस्थित ते एकजीव करून घेतलं आणि एका साईडला कढई गरम केली. त्यामध्ये ना मगज बिया, काजू, बदाम थोडेसे हलकेसे 1-2 मिनिटसाठी परतवून घेतले मंद गॅसवरती. या रेसिपीसाठी कॉर्नफ्लोअर आणि साखरेचा पाक हेच महत्त्वाचं आहे. आता इथे साखर घ्यायची आहे. सेम वाटीने पूर्ण भरून साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. साखर आणि पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. साखर विरघळून घ्यायची. त्यामध्ये चतकोर लिंबाचा रस टाकायचा म्हणजे स्फटिकीकरण होत नाही, क्रिस्टलाइज होत नाही साखर. आणि आपण जे कॉर्नफ्लोअर आणि पाण्याचं मिक्सचर बनवलं ते पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आणि त्याची बारीक अगदी धारेने त्या पाकामध्ये टाकायचं. पाक कसा करायचा? अगदी एकतारी करायचा नाही. हलकासा चिपचिपीत होत आला ना, की आपण हे सर्व जे सारण बनवलेलं आहे कॉर्नफ्लोअरचं ते हळू-हळू टाकत जायचं आणि एक हाताने सतत ढवळत राहायचं जेणेकरून आहे ना, त्याच्या गुठळ्या बनत नाही आणि कंटिन्युअसली आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. जसं-जसं हे सारण किंवा मिश्रण घट्ट होत जातं, शिजत जातं ना, तसं ते घट्ट होत जातं. एकदम थिकनेस होत जाते. म्हणून सतत ढवळत राहिल्यामुळे कढईला खाली चिटकतही नाही आणि त्याच्या गुठळ्यासुद्धा होत नाही. तर तुम्ही बघू शकतात आता आपलं जे सारण आहे, मिश्रण आहे, ते कसं घट्ट झालेलं आहे. आणि मी याचसोबत आहे ना, आता पपईचा जो गर होता, तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे. तर आता काय करायचं, थोडंसं चिमूटभर आहे ना, मीठ टाकायचं. म्हणजे गोड छान असं बॅलन्स होतं. आता सतत ढवळत राहायचं. तो पल्पसुद्धा या मिश्रणामध्ये ना, चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आणि सतत ढवळत राहायचं. आता आपल्याला ना, पपई आहे, ती थोडीशी अगोड पण आहे आणि त्याचा एवढा इसेन्स नाही आहे किंवा चव अशी स्ट्राँग नसते. म्हणून काय करायचं, मी इथे ना मिक्स फ्रूट माझ्याकडे इसेन्स होता, तो मी इथे 1 टीस्पून टाकलेला आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक चवीनुसार या वस्तूचं प्रमाण कमी अधिक करू शकतात. आता छान असं सतत ढवळत राहायचं. आता थोडंसं मिश्रण आहे ना घट्ट होत आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं 2 ते 3 टेबलस्पून आहे ना साजूक तूप टाकायचं आणि पुन्हा मिक्स करत राहायचं. जेणेकरून आहे ना त्याला छान असं शाईनसुद्धा येते आणि लकाकी येते आणि हे मिश्रण घट्ट होत राहतं त्यामुळे चवही छान येते त्या मिश्रणाला. तर असं सतत ढवळत राहायचं आहे आणि थोडासा मोठा चमचा घ्यायचा ढवळण्यासाठी. कधी-कधी ह्याचे हे बुडबुड आहेत ना हाताला चटका लागू शकतो. त्याची बघा आता अशी जामसारखी कन्सिस्टन्सी होत आलेली आहे. पण आपल्याला थोडं अजून थिक करायचं आहे. तर आवश्यकता वाटल्यास ना तुम्ही अजून त्यामध्ये तूप सोडू शकता जेणेकरून खाली कढईला हे चिपकतसुद्धा नाही हे सर्व जे सारण आहे. आणि सतत ढवळत राहायचं आणि छान अशी चकाकी येते या तूप टाकल्यामुळे या मिश्रणाला. आता मिश्रण खूप असं घट्ट होत आलेलं आहे. त्यामध्ये काय करायचं आपण जे मगज बी आणि ड्रायफ्रुट्स आहेत ना, ते याच्यामध्ये टाकायचे. ड्रायफ्रुट्स हे तुम्ही थोडंसं किसून टाकू शकतात किंवा त्याचं चुरा करून म्हणजे कुटून सुद्धा टाकू शकतात आणि मगज बी अखंड टाकू शकतात किंवा फक्त एक मगज बी जरी वापरलं तरीसुद्धा छान लागतं. तर बघा आता कढईपासून आहे ना मिश्रण असं सुटत आलेलं आहे. बाजूने असे बुडबुडे आलेले आहेत आणि असं कोरडं होत आलेलं आहे. आणि मिश्रणही खूप घट्ट होत आलेलं आहे. म्हणजे असं जेव्हा पळीने खाली सोडतो, तर अगदी अलगद खाली येते आणि एका ताटलीमध्ये मी थोडंसं मिश्रण काढलं, तर बघा असं ताटली तिरपी केली तर ते असं वाहून येत नाही आहे आणि हाताने असं गोळा केलं तर त्याचा हळू अशी गोळी बनत चाललेली आहे. पण अगदी पूर्ण गोळी अजून बनलेली नाही आहे. कारण की थंड झाल्यानंतर ती छान अशी वडी पडली पाहिजे. म्हणून अजून आपण 2 ते 3 मिनिटं छान असं अजून गरम करून घेणार आहोत हे मिश्रण. त्याचं जेव्हा असं गोळी बांधल्या जाते ना, कडक गोळी नाही, अशी सॉफ्ट अशी गोळी बांधल्या जाते ना, बघा आता हे मिश्रण मी चमच्याने खाली टाकते, तर अगदी खूपच थांबून-थांबून हे मिश्रण खाली पडत आहे आणि चमच्याला सुद्धा तुम्हाला घट्ट असा गर जमा झालेला आहे.
आता मी काय केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर पडल्यामुळे ना याचा थोडासा कलर फेंट म्हणजे फिक्का झालेला आहे. तर त्यामध्ये मी थोडासा केशरी कलर टाकला आहे. फूड कलर टाकणं हा पूर्णतः ऑप्शनल आहे, पण कलर टाकून ते अजून अट्रॅक्टिव्ह वाटतं. तर बघा आता छान असं मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि आता त्याची ना गोळीसुद्धा बांधली जाते. तर ते गोळी कशी बांधली जाते किंवा ते मिश्रण घट्ट झाले चेक करण्यासाठी ना तुम्ही नाही वाटलंच तर गॅस बंद करून देऊ शकतात. कारण की ते कसं आहे ते मिश्रण त्याच्या त्याच्या हीटमध्ये गरमाईने त्याची प्रक्रिया चालू असते गरमीत. त्याच्यामुळे ते गोळा होत जातो. आता मी आता त्या ताटलीमध्ये घेतलेलं 1-2 मिनटं थोडंसं थांबवून आहे ना, त्याचा गोळा म्हणजे थंड झाल्यानंतर ते पूर्ण छान त्याची वडी सेट होते की नाही, ते पण आपल्याला बघायचं आहे. तर मी काय केलं गॅस बंद केला आणि मिश्रण ताटलीमध्ये घेऊन थोडंसं थंड होऊ दिलं. थंड झाल्यानंतर बघा आता त्याची ना अशी गोळी बांधल्यात गेलेली अशी जॅमसारखी अशी त्याच्यापेक्षा पण थोडी वरची एक स्टेज तयार झालेली आहे बघा. गोळी बांधल्या गेलेली आहे छान अशी. तर आता आपलं मिश्रण तयार आहे. आपण गॅस बंद करून द्यायचा आणि आपण काय केलेलं आहे सुरुवातीलाच म्हणजे ही रेसिपी सुरू करतानाच ताटाला आहे ना तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स असे पसरवून द्यायचे. आता माझ्याकडे ट्रे नाही आहे प्रॉपर बर्फीसाठी. तुमच्याकडे बर्फी किंवा केकसाठी जर असा चौकोन ट्रे असेल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे मिश्रण टाका म्हणजे छान अशी उंच वडी तयार होते. आता हे माझ्याकडे जरासं प्लेन झालेली आहे. तर साधारण माझ्याकडे अर्धा इंच उंचीची अ, ही बर्फी तयार झाली. तुम्ही ट्रेमध्ये जर टाकलं तर साधारण 1 इंच मोठाईची म्हणजे जाडीची अशी छान बर्फी तयार होते ही. तर बघा आता लगेच मिश्रण टाकल्याबरोबर सेट झालेलं आहे. म्हणून ही जी प्रक्रिया आहे ना, हे जे आपण मिश्रण तयार झाल्यानंतर ताटात टाकतो ना, ते पटकन केलं पाहिजे. एक साधारण 15-20 मिनिटांनी ना छान असं मिश्रण आहे ना गोळा होऊन गेलेलं होतं. तर मग मी त्याचं काय केलं पूर्ण अर्धा तास ते सेटच होऊ दिलं आणि त्याच्या अशा वड्या कापून घेतल्या आणि फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. रूम टेम्परेचरवर सुद्धा हे मिश्रण छान घट्ट होतं आणि छान बर्फी तयार होते याची. तर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचंच असेल आणि अगदीच लवकर फास्ट त्याची बर्फी खायची असेल तर तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये. पण असं पण रूम टेम्परेचरवरती छान असं सेट होते ही बर्फी. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर बघा आपण आता हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते. ही वडी आता कापून झालेली आहे आणि त्याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकतात. अगदी बाहेर हलवाईच्या दुकानामध्ये मिक्स मिठाई घेतो त्यावेळेला बघा अशी एक मिठाई देतात, बॉम्बेकराची हलवा म्हणतात. तर आज आपण ती रेसिपी बनवलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की सबस्क्राईब करा मंडळी. जर चॅनलवरती नवीन असणार ते चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि जर आधीच सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही चॅनल शेअर करू शकतात, व्हिडिओची लिंक शेअर करू शकतात आणि लाईक करू शकतात, कमेंट करू शकतात. तर भेटूयात मंडळी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू.